नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. माणगाव स्मृती परिषदेतून समतेचा जागर, नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संदेश. माणगाव दिनांक 22 मार्च 2026. ऐतिहासिक परंपरेची आठवण जागवणारी माणगाव स्मृती परिषद आज उत्साहात पार पडली. या परिषदेच्या माध्यमातून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश पुन्हा एकदा समाजासमोर ठळकपणे मांडण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा संगम असलेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 22 मार्च रोजी माणगाव येथे झालेली त्यांची ऐतिहासिक सभा ही अस्पृश्यतेच्या अंधारातून समाजाला नव्या युगाकडे नेणारी ठरली होती. त्याच प्रेरणेचा वारसा जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देऊन करण्यात आली. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माणगावचे सुपुत्र आप्पासाहेब पाटील यांच्या ऐतिहासिक योगदानाचाही उल्लेख करण्यात आला. विविध समाजघटकांना एकत्र आणत सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारी ही परिषद आजही प्रेरणादायी ठरत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. येणाऱ्या पिढ्यांसाठी हा इतिहास दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयू राजेंद्र भोसले होते. प्रमुख उपस्थितीत आयू एस.के. भंडारे, आयू बी.एच. गायकवाड, आयू भिकाजी कांबळे, आयू यू.जी. बोराडे, आयू उत्तम मगरे, आयू रुपेश तामगावकर, आयू संतोष भुयेकर, आयू सतीश माणगावकर, आयू एस.पी. दीक्षित, आयू प्रतापराव तराळ यांच्यासह तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका आणि समाजबांधव उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या मूल्यांची जपणूक करत समाज परिवर्तनासाठी एकत्र येण्याचा संदेश या परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला. इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.